brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सगळंच गेलं फक्त एटीएम पर्यंत. सगळंच गेलं फक्त एटीएम पर्यंत. आता या ठिकाणी प्रशासन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जमा झालेला आहे, परंतु तमाम शिवशंभू भक्तांकडून मी त्या प्रशासनाला एक विनंती करतोय की आता बसवायचं काम शिवभक्तांनी आणि शंभू भक्तांनी इथं मूर्ती बसवायचं काम केलेलं आहे. आमची सगळ्यांची एकच कळकळीची विनंती आहे की ह्या मोहोळमधलं, मोहोळ तालुक्यातलं, सोलापूर जिल्ह्यातलं आणि महाराष्ट्रातलं वातावरण खराब होऊ नये, त्यामुळं प्रशासनानं फक्त आम्हाला एकाच गोष्टीचं सहकार्य करायचं आहे की प्रशासनानं त्या मूर्तीला कुठल्याही प्रकारे धक्का लावायचा नाही. आम्ही सर्व शिवशंभू भक्त प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहोत. आमचं प्रशासनाच्या पूर्ण मार्गदर्शक सूचनाचं पालन करण्याची आमची भूमिका आहे, परंतु प्रशासनानं फक्त मूर्तीला हात लावू नये, अन्यथा हे मोहोळ शहर त्वरित बंद करण्यात येईल आणि ते मोहोळ शहर बंद. सर्व जाती धर्मातील लोकांची एक मागणी होती की त्या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती असली पाहिजे. त्या सगळ्या जनभावनेचा सन्मान करून शासनानं ही मूर्ती अधिकृत करून द्यावी अशी जी अपेक्षा आहे. जर याच्यामध्ये शासनाकडून काही वेगळ्या पद्धतीनं काय कारस्थान झालं तर शिवभक्त त्यासाठी तयारीतच आहेत. सदर जमीन ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मालकी अधिकरणाखाली आहे का? तसंच सदर पुतळा बसवण्याकरता त्यांनी अधिकृत परवानगी दिलेली आहे का? आणि या संदर्भामध्ये त्यांची पुढची भूमिका काय आहे याच्याविषयी आपण माहिती मागवलेली आहे. त्याचप्रमाणे सद्यस्थितीमध्ये सदर पुतळ्याच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आम्ही सफिशियंट बंदोबस्त नेमलेला आहे. या ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित आहे, पूर्णपणे शांतता आहे. या ठिकाणी आम्ही 2 RCP, 1 QRT, मी स्वतः, आमचे PI साहेब, त्याचप्रमाणे एक 7 अधिकारी आणि 50 सध्या 50 कर्मचारी त्या ठिकाणी तैनात आहेत. आम्ही याच्याविषयी नियोजन केलेलं आहे. कोणत्याही प्रकारे गैरप्रकार, कोणताही प्रकार घडणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आम्ही यासाठी सक्षम आहोत. हा पुतळा कोणी बसवला, काय याची काही नावं वगैरे समोर आली? याविषयी आमचा तपास चालू आहे. आमच्याकडे खात्रीशीर माहिती येतात, तथ्य आधारित ऑब्जेक्टिव्ह फॅक्च्युअल माहिती आम्ही आपणाला देऊ.